नमस्कार. आज अख्ख्या महाराष्ट्रावर दुःखाचा प्रचंड मोठा डोंगर कोसळलाय. आपल्या सर्वांचे लाडके दादा अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालंय. विश्वास बसत नाही अशी घटना आहे की माणसातला माणूस, अतिशय स्पष्ट बोलणारे, परखड व्यक्तिमत्वाचे पण तितकेच मायाळू असलेले दादा आज आपल्याला सोडून गेलेत. मी आज मला काही वर्षांपूर्वीच्या आठवणी माझ्या जाग्या झाल्यात. मी त्या पैठण तालुक्यातल्या पैठण रस्त्यावरच्या कौडगाव गावाच्या बंधाऱ्यावर आहे आणि 2013ची गोष्ट आहे की त्यावेळेला आपल्याकडे दुष्काळ पडलेला होता आणि लोक सहभागातून आम्ही या कौडगाव मध्ये 21 दिवसात 5 बंधारे केले होते आणि अजितदादा त्यावेळेला उपमुख्यमंत्री होते आणि ते शहरात कार्यक्रमाला आले असता मी त्यांना विनंती केली की दादा, तुम्ही पैठणला जाताय, या रस्त्यावरून जाणार आहात, तर आम्ही लोकसहभागातून बंधारा केलाय तो पाहायला या. दादा म्हणाले मला खूप घाई आहे, पण तरी मी सहभागातलं काम आहे आणि मी 5 मिनिटं का होईना येईल. आणि दादा इथे आले. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी माननीय त्यावेळेसचे मंत्री राजेशजी टोपे, माननीय मंत्री महोदया फौजिया खान, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदचे अधिकारी, असे सगळा मोठा ताफा होता. आणि त्यावेळेला इथे ज्यावेळी चालता येत नव्हतं असे आले दादा आणि दादांनी हे पाहिलं की एवढं मोठं पाणी साठलेलं आहे, 1 किलोमीटरचं हे पाणी आहे आणि हा बंधारा लोकांनी केलाय. त्यावेळेस लोक सहभागाची चळवळ नुकतीच सुरू झालेली होती. माननीय हरिभाऊ बागडेंच्या माध्यमातून आम्ही ही कामं सगळी करत होतो आणि त्यांचा विश्वास बसेना की हे काम लोकांनी केलंय का. मग मी त्यांना काही फोटो दाखवत होतो आधीचे नंतरचे, तर दादांनी माझी फिरकी घेण्याच्या दृष्टीने विचारलं की मला ती स्मशानभूमी आणि ते झाड दाखव. आणि मी मागचा फोटो आणि आत्ताचा फोटो असं दाखवल्यावर दादांचा विश्वास बसला की अरे वा, सगळ्या गावकऱ्यांनी मिळून इतकं जर चांगलं काम केलं असेल तर त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना जो कौतुक केलं, त्यांना सांगितलं यांना मदत करा. आम्ही तशी कुठली मदत घेतली नाही, पण खरोखर दादांनी 5 मिनिटासाठी म्हणून आले होते आणि दादा इथे पाऊण तास इथे रमले. दादा सगळ्या गावकऱ्यांशी बोलले. सरपंच आमचे टेपे साहेब इथे आहेत, ते त्या सगळ्या व्यवस्थेचे प्रमुख होते आमच्या टीमचे, आणि सगळ्या गावकऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी सगळ्यांना हे मॉडेल म्हणून आपण कसं सगळीकडे करू शकतो याचं त्यांनी कौतुक केलं. अशा दादांचा माझा सहवास, माझं गाव फुलंब्री आणि तिथे दादांच्या मावशी स्वर्गीय बाळासाहेब देशमुख हे मावशीचे मिस्टर, तिथे दादा नेहमी यायचे. त्यावेळेला मीही भेटायचो. पण खरोखर दादा राजकारणातला असा एक माणूस होता की कुठलाही कुणाशी शत्रुत्व नाही, कोणत्या अधिकाऱ्याला कडक बोलणार, काम करून घेणार, पण तेवढा जीवही लावणार, असे दादा आज आपल्यात नाही. ते खरोखर विश्वास बसत नाही. मी दादांना आदरांजली वाहतो.